उगम कसा झाला. मुळात व्हॅलेंटाईन हा शब्द हा मराठी शब्दाचाच अपभ्रंश आहे. म्हणजे बरेच मराठी शब्द अपभ्रंश होत गेले आणि त्याचे शब्द बदलत गेले, त्याचं स्ट्रक्चर बदलत गेलं. त्यात पण याचा शोध इंग्रजांच्या काळात लागलेला आहे, व्हॅलेंटाईन या शब्दाचा शोध. कारण इंग्रज जेव्हा आपल्या भारतात आले आणि मुळात महाराष्ट्रात आले तेव्हा त्यांच्याकडेच घड्याळ होते. घड्याळ हे आपल्याकडे नव्हतं. जेव्हा ते आले होते तेव्हा फार लोक वापरत नव्हते घड्याळ. तेव्हा वेळ काय झाली हे आपण विचारायचो, त्याच्यामध्ये टाइम. तर तेव्हा आपण वेळ विचारायचे, ते टाइम सांगायचे. त्या ज्या देवाणघेवाणीत जे काही प्रेम झालं तेव्हा नाव पडलं व्हॅलेंटाईन आणि त्याचा अपभ्रंश होत व्हॅलेंटाईन हा वीक हा सण साजरा करायचा सगळ्यांनी ठरवलं. सगळ्या साजरा करतात. व्हॅलेंटाईन ज्यांच्याकडे असतो त्यांच्याकडे नसतो. सो हा शोध मला या ब्लॉग मध्ये सुद्धा लागला. आता सुचलं व्हॅलेंटाईन. सो व्हॅलेंटाईनचा हा उगम अशा प्रकारे इंग्रजांच्या काळात आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये लागला. जेव्हा आपण त्यांना वेळ विचारायचो आणि ते आपला टाइम सांगायचं, तर त्या झालेल्या प्रेमामध्ये व्हॅलेंटाईन हा वीक उत्सव साजरा करण्यात आला. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा. की व्हॅलेंटाईनचा शोध हा आतापर्यंत गुगलवर कधीच अवेलेबल नव्हता आणि तो मी या चॅनलच्या माध्यमातून सांगितलं. कारण माझ्याकडे वेळ आणि टाइम आता दोन्ही होता, तर म्हटलं सांगूया.